तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्लॉगमध्ये. आणि आजच्या व्लॉगमध्ये आहे रथसप्तमी. मग रथसप्तमीची पूजा करायची आहे. की द्या पूजा बाहेर मम्मी पाया पडते. आम्ही नारळ फोडून आलो आत्ता जस्ट. तर तुम्हाला दाखवतो कसं आहे. केस इग्नोर करा कारण मी आंघोळ केली जस्ट आणि मला जायचं आहे बाहेर. सगळा दाखवतो. इथं असा गुळ ठेवला आहे आणि हे काय आहे ग? डाळ शिजते. आणि ही अशी मम्मी आहे. मम्मीनं पूजा की द्या. थांबा जरा पूजा दाखवतो. हो का, हे तर असं पूजा की द्या. आणि ही रांगोळी आहे ना, ही रथ काढायला आहे. रथ असा पुढंपर्यंत इथं शिरा ठेवला आहे ह्याला प्रसादाला. आणि इथं नारळ फोडला आहे जस्ट मी आत्ता. आणि इथं दूध उकळायची प्रोसेस होती. दूध उकळायचं असतं इथं, म्हणून दूध पण उकळून ठेवलं आहे. आणि ते रथ मम्मीनं काढायचा आहे. कसा वाटला मम्मी ते रथ? तर असा होता रथ बीत सगळं काढून झालं आहे. सगळं पूजा झाल्या. आता मी खाऊन घेतो मस्तपैकी शिरा आणि मग निघतो मी क्लासला. असा मस्तपैकी गोड गोड शिरा केला आहे मम्मीनं नाश्त्यासाठी. आणि आता मस्तपैकी शिरा खातो मी पहिल्यांदा आणि मग निघायची तयारी करतो. आता मी निघालो मी फक्त क्लासला. गाडी काढून सध्या आता जाऊया मस्तपैकी क्लासला आणि बघूया काय काय होतं आहे काय नाही ते तिथं. चला. तर आता मी आलो आहे क्लासमधनं. आणि क्लासमधनं येऊन मला वेळ झाला आहे भरपूर. मी बसून थोडा वेळ खेळलो गेम. त्यानंतर ना थोडा वेळ अभ्यास पण केला मी, कारण पेपर आलेत माझ्याजवळ. आणि आता मी बसलो आहे फक्त. आता काही करत नाही आहे मी. जर का काय संध्याकाळी करणार असन किंवा काय प्लॅन असेल तर संध्याकाळी भेटूया आपण. आत्ता नको भेटायला. बाय द वे, सकाळी जी ही पूजा केली होती ना इथं रथ काहीतरी, हा रथसप्तमीची. मला वाटतं की दूध आहे ना, हे दूध आता नासलं आहे पूर्णपणे. कारण ते दूध उतू गेलं होतं. उतू घालवायचं असतं आणि ते सकाळपासून पडून आहे, त्यामुळे हे उतू गेलं आहे. मम्मीला उठू दे, मम्मी झोपल्या, मग बघू काय करायचं ह्याचं ते. हां, तर आता अभ्यास करत बसलो आहे मी इकडं असं. आणि अभ्यासच करतोय. काय डोक्यात घुसना झालं आहे. जरा 2-4 PDF काढा द्या आणि मित्राला सेंड केल्या. त्यांचा पण उद्या अभ्यास त्यामुळं. आणि आता मी बसलो आहे असं. आता फक्त थोड्या वेळा नाही ना जेवायचं आणि जेवण झाल्यावरती परत थोड्या वेळा अभ्यास करायचा. आता थोडा वेळ टाईमपाससाठी गेम खेळत बसायची. एवढंच राहिलं आता, बाकी काय.